मुळेदाचा आजार असेल तर त्या ठिकाणी गवारचा पाला जर असला तुमच्याकडं तर काळे मिरे घेऊन यायचे. काळे मिरे विधी करून दिले. सकाळी सकाळी मात्र अशा पद्धतीनं ते आपलं गवारच्या झाडाला गोरणीच्या शेंगा खानदेशामध्ये त्याला वांजाण्या शेंगा म्हणते. मग त्याला पाणी टाकून दर्शन करून सकाळी 11 पानं आणायची. 11 पानं धुवून घ्यायचे आणि 11 मिरे कुटून घ्यायचं, 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचं. त्यानंतर सायंकाळी 9 पानं 9 मिरे असंही 20-21 दिवस मात्र जर केलं, कसंही मुळेदाचा आजार असला तरी मात्र जातो. त्याच्यामध्ये जर समजा गवारचा पाला नाही मिळाला तर सुके अंजीर ते काडकीत ववलेले ते मात्र असेच समसंख्येमध्ये भाऊदादांनी विषम संगत माता भगिनींनी ते भिजत ठेवायचे आणि एवढं मात्र भिजले एवढ्या डब्बीमध्ये ते चावून खायचे आणि ते पाणी पिऊन प्यायचं अशा पद्धतीनं. आता इथं मात्र डायबिटीजचा आजार असला तर त्याच्यासाठी मेथी, हरभरे आणि बडूशेप याचा प्रसाद विधी करून देत असतो. आता त्याच्यामध्ये तर कसं करायचं त्याच्यामध्ये ते सांगितलं. हरभऱ्याच्या डाळीची भाकर खावा लागते. पण हरभऱ्याची डाळ म्हणल्यानंतर तुम्ही डाळीचं पीठ आणणार, ती डाळीचं पीठ नाही चालत. हरभरे दळायचे प्रत्यक्ष, त्याचे फोतरं राहिले तरी चालेल, काही चिंता नाही. म्हणून अशा पद्धतीनं ओरिजिनल, कारण त्या हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये मिक्स पीठ असतं, पूर्ण हरभऱ्याच्या डाळीचंच पीठ नसतं. म्हणून म्हणतात त्याच्याकरता हरभरे दळायचे. त्याचं माहितीपत्रक येईल. आपण 1 ते 14 वर्षापर्यंत भाविकांना जे मार्गदर्शन दिलं, 15व्या वर्षी मार्गदर्शन देणं बंद होतं. 1 ते 14 वर्षापर्यंत भाविकांना मार्गदर्शन दिलं. त्या मार्गदर्शनाच्या चिठ्ठ्या भाविकांकडे होत्या, त्या जमा करून घेतल्या आणि त्याच्यावरती जवळजवळ 376-77 माहितीपत्रक आहे आमच्याकडं. कशासाठी पण, म्हणजे तुमचा एकही प्रश्न नाही. तब्येत कमी करायचं आहे आणि तब्येत वाढवायचं आहे, शेती व्यवसायाबद्दल आहे, लग्न, म्हणजे सगळंच जनरल स्टोरी, जनरल स्टोअरमध्ये सगळं राहतं. म्हणून अशा पद्धतीनं तर त्याच्यासाठी पुन्हा आणखीन तर इकडं एक बाबांचा उजवा हात जो हलतो त्याच्यामध्ये म्हणजे ते काय बा असं शारीरिक आजार नाही तो, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय खाण्यापिण्याची इच्छा होते त्याच्याबद्दल तुम्हाला अनुष्ठानानंतर मार्गदर्शन देऊ. आता तुम्ही एकदा अनुष्ठान करून घ्या, नंतर मार्गदर्शन देऊ प्रश्न. म्हणून अशा पद्धतीनं जर आणखी मात्र कोणाचे काही प्रश्न असले तर मात्र आजाराबद्दल तर सांगू शकते. आमच्या मतांना तर झाला बस सगळा दवाखाना तुमच्या समोर ठुला. तर म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे तुझं आहे तुझं पशी पण तू जागा चुकलास. तर आता इथंही मात्र मांडी घालून जर बसल्यावर ती 5 मिनिटांनी मात्र पाठ खूप दुखते. आता एक आहे काय होतं माहिती आहे का, तुम्ही असे बसते कुबड काढून. आता आम्ही एवढ्या दिवस बसलो आणि आताही बसतो, पण कधी कंबर दुखत नाही, काही नाही, हात नाही पाय नाही. आता 51 वाढदिवस आता 51 काहीचं तर मात्र 20 वर्षाच्या मुलाच्या वाट्या घसून गेल्या. डॉक्टरांना सांगितलं बा असं कसं काय घुसलं पाहिजे, ते काय रात्री चालत होतं का काय मग नेमकं का मग त्याचं शरीर बनवताना ते देवाला डुकला लागला जुन्या टाकून दिल्या, असं काय झालं काय. परंतु मात्र एक लक्षपूर्वक आहे का असं ताट बसत जायचं. एखादा मात्र एक कदाचित नंदा तुम्हाला माहिती असेल कदाचित मात्र आपल्या इकडं एक जर्सी गाय होती पहा, आणि एवढं दूध द्यायची तर ते आम्हाला दूध वाटायचाच कार्यक्रम व्हायचा नेमकं सगळ्यांना. ते गल्लासं बिलासं ते हॉटेलमध्ये जे राहतं ना तसं एका याच्यामध्ये 12 गल्लासं सगळ्याला दूध आलं ते ना. तर मग ते नेमकं एका मोठ्या शेटचं कोल्ड स्टोरेज काय म्हणते त्यांनी इकडं ते शिरस कोकणवाला तिकडं त्यांचं तर मोठे मात्र एकदम साहेब होते. त्यांच्याला ना हे मणक्याचा असा था हिडं बेल्ट लावलेला होता असा. अशा पद्धतीनं फक्त त्यांना सांगितलं
तुमचं हे नाही, हे बेल्ट लावायचं गरज पडणार नाही. फक्त तुम्ही ना 2 मिनटापासून किंवा 1 मिनटापासून किंवा अर्ध्या मिनटापासून तर 15 मिनटापर्यंत असं एकदम ताट बसायची सवय लावा. एकदम असं ताट. आता ते काय आपल्याला ताट बसायचं म्हणलं का ते जमणार नाही, आणि काम करायचं म्हणलं का मग दिवसभर येणार येते, आणि गपची बसायचं म्हणलं का ते नाही जमणार आपल्याला. म्हणून मात्र त्यांचा तो आजार गेला, धन्यवाद दिला. ते म्हणलं सगळे डॉक्टर पाहिले, बेल्ट बी नवीन निघाला, कंपनी नवीन काढला का नवीन बेल्ट आणायचं. म्हणून अशा पद्धतीनं ते करायचं. आणि जेवण झाल्यानंतर मात्र पोटात दुखतं ना, तर हे जेवण झाले पोटात केव्हा दुखतं माहिती आहे? बाया सावरलं का मग दुखतं. जेवताना बाया सावरलं का ती म्हणतं बरं बेट्या थांब पाहतो तुझ्याकडं, तू काय बाया सावरतो, तो 5 बोटन बत्ती जाते त्याच्यासमोर, मी काय करणार, पण दाखवतो तुला थांब. मग बाया सावर जेवून घेतलं का आथरून गेलं का ते म्हणते आता 2 नाही आणखी 2-4 गोदाडे जोडून घे, खरी कुस्तीड आता येऊ देऊ कोणी येतं पाहत होता. मग ते रात्रभर कान्या होता नाही घेतं. ते म्हणतं झोप लागत नाही, पचन होत नाही, पोट दुखत, तर काय करा, ए भू तू तिकडं बाया सावरले नाही तर ते काल एकटं बंक कुस्ती खेळला असतं, इकडं गपची बसलं असतं ना. म्हणून ताट समोर आलं ना, जेवणानंतर जर दुखत असलं ना, ताट समोर आलं का नम्रतेने हात जोडा. हात जोडायचे म्हणजे नुसतं असं नाही करत. काय काय हो पाय पडा ना. हा झुकलं पाहिजे, थोडंसं झुकलं पाहिजे. हां नम्र झाला होता त्यांनी कोंडीला आणा. तर नम्रता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं ह्या गोष्टी सगळ्या आपल्याकडे, पण हे आपल्याला सापडत नाही म्हणून मात्र निमित्त आम्ही एक गोष्ट मात्र आम्हाला एक गोष्ट सतवते का परमेश्वराने मात्र आपल्याला हे शरीर मात्र प्राप्त करून दिलं, बरोबर, त्याचे अनंत उपकार आहे आपल्यावरती, बरोबर आहे का नाही? तर देवाची अनंत उपकार आहे. आम्ही काय सांगतो कधी कधी, एखादा सरकारी कामगार होऊ द्या, त्याला रेग्युलर मात्र पगार आहे म्हणून मात्र तो ड्युटी रेग्युलर करतो, बरोबर आहे. पण एखाद्या वेळेस मात्र 1-2 महिने 4 महिने त्याचा पगार मात्र थकू द्या, तो मात्र ड्युटीला जायला कानकूच करा. आणि गेला ड्युटीवर तरी तो मात्र व्यवस्थित काम करणार नाही. ही ती गोष्ट कळते का नाही तुम्हाला, बरोबर ना? देवाने सुंदर असं मात्र शरीर बनवलं आपलं. या ठिकाणी देवाला आपण काहीच देऊ शकत नाही. देवाला काय देऊ शकतो आपण, त्याच्या बदल्यात काय देऊ शकतो सांगा, काय देऊ शकत नाही. म्हणून मात्र तिथं तर देवाला फक्त प्रभू रामचंद्राने हनुमंताला काय देणार होते, 2 हात आणि 3 मस्तक, बस. सगळ्याला वाटून मी शिल्लक राहणार आहे ना, मग 2 हात आणि 3 मस्तक झुकणार होतं. मग तिथून पुढं रामाने मात्र त्याची मोठी आख्यायिका आहे, तिथं मात्र असे हात जोडले. मग तेव्हापासून राम 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 हो राम राम अशा पद्धतीची प्रथा होती. पण आता तो राम रामच गेला. आता मात्र लांबून मात्र आवाज येतो, मग लांब राम म्हणते, लांब राम राम म्हणते, हेच त्यांना कळालं, बरोबर आहे. म्हणून मात्र इथं तुमच्या जीवनामध्ये यश, आरोग्य आणि शांती ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवाला येण्याकरताना आपली जी मर्यादा आहे ना, त्या मर्यादानं राहिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आता तुकाराम महाराज होते, नामदेव महाराज होते, एकनाथ महाराज होते, संत महात्मे ज्ञानेश्वर माऊली होते. जेवढे महात्मे लोक होऊन गेले तेवढ्या महात्मे लोकांनी मात्र देवाला हक्कानी सांगितलं, हक्कानी बोलले. तेच भजनं मात्र आज मात्र आपल्या याच्यामध्ये अभंग गाथ्यामध्ये तेच भजन आहे, बरोबर आहे काय? तुकाराम महाराजांनी हक्कानी सांगितलं, एकनाथ महाराजांनी हक्कानी सांगितलं, नामदेव महाराजांनी हक्कानी देवाला सांगितलं. पण तेवढा अधिकार होता ना त्यांचा, बरोबर आहे का नाही? तेवढा अधिकार होता. देवाला आरे कार्य करून सुद्धा बोलले, त्यांचा अधिकार होता. आपण देवाला आरे कार्य करून जर बोललो तर आपला अधिकार आहे तेवढा. आपण 10 वाजता 9-10 वाजता मात्र डोळे चुळतो, सूर्यनारायण कासाळ बरोबर येतो. जेव्हा मात्र
एखादा कार्यक्रम आहे, आता समजा अनुष्ठान आहे, अनुष्ठानामध्ये तुम्ही मात्र 4 वाजता उठणार, 5 वाजता विधीला येणार, आणि सांगा बरं नेमकं अनुष्ठानाच्या नंतर कोण 5 वाजता उठणार आहे?